नमस्कार. भावार्थ संतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. संतांची वाणी म्हणजे केवळ शब्द नव्हे तर सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती देणारा एक अभंग आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आज आपण उलगडणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे आम्ही विशेष रीतीने स्पष्ट केले आहे. चला तर मग भक्तीच्या या प्रवासात सहभागी होऊया. मित्रांनो, आयुष्यात खूप धावपळ करूनही जेव्हा मन अशांत असतं तेव्हा आपण शांती शोधायला बाहेर जातो. पण कधी विचार केलाय का की ज्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो पावलं पंढरीला वळतात त्या विठ्ठलाचं रूप नेमकं कसं आहे? माऊली ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात म्हणतात, तुझी ये निडळी कोटी चंद्र प्रकाशे. ज्याच्या कपाळावर करोडो चंद्रांचा प्रकाश आहे तो विठ्ठल आज तुमच्याशी बोलणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की माऊलींचा हा अभंग आपल्या रोजच्या तणावपूर्ण जीवनात आनंदाचा झरा कसा बनू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा टप्पा तुमच्या जगण्याची दृष्टी बदलून टाकेल. चंद्राचा प्रकाश शीतल असतो. हा अभंग गुणगुणल्याने मनातील संताप आणि नकारात्मकता कमी होऊन मनाला शीतलता मिळते. विठ्ठलाचे ते हसरे मुख आपल्याला शिकवते की परिस्थिती कोणतीही असो, चेहऱ्यावर हास्य ठेवल्याने अर्ध्या अडचणी सहज सुटतात. आपण ईश्वराला खूप लांब मानतो, पण माऊली म्हणतात, घडिये घडिये गुज बोलकारे, म्हणजेच देवाशी संवाद साधा. जेव्हा आपण आपल्या मनातील गोष्टी गुज व्यक्त करतो तेव्हा मनावरचे ओझे हलके होते. विठ्ठल बाहो हात हलवून आपल्याला साथ घालतोय. हे जीवनातील चैतन्याचे प्रतीक आहे. आळस झटकून कर्मात मग्न राहण्याचा संदेश यातून मिळतो. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, तुझी ये निडळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हासे. भावार्थ, माऊली म्हणतात की हे कृष्णा, तुझ्या कपाळावर भाळी जणू कोट्यवधी चंद्रांचे तेज साठलेले आहे. तुझे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आणि टवटवीत आहेत आणि तुझ्या चेहऱ्यावर जे मधुर हास्य आहे ते पाहून मन प्रसन्न होते. येथे कोटी चंद्र प्रकाशे म्हणजे केवळ भौतिक प्रकाश नाही, तर तो शांतीचा आणि शीतलतेचा प्रकाश आहे. सूर्याच्या प्रकाशात दाहकता असते, पण चंद्राच्या प्रकाशात आल्हाददायकता असते. जेव्हा एखादा भक्त संकटात असतो तेव्हा देवाला पाहिल्यावर त्याला जी शांती मिळते ती या कोटी चंद्र प्रकाशासारखी असते. नैतिक धडा. संतांना त्या काळी हे सांगायचे होते की क्रोधापेक्षा प्रसन्नता आणि अज्ञानापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. समाजातील द्वेष मिटवण्यासाठी चेहऱ्यावर हास्य आणि मनात शुद्ध विचार असणे गरजेचे आहे. डिजिटल युगातील उपयोग. आज सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि हेट स्पीचचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी हा अभंग आपल्याला संयम आणि सकारात्मक संवाद शिकवतो. वास्तविक उदाहरणे. जेव्हा एखादी व्यक्ती इंटरनेटवर चुकीची टीका करते तेव्हा त्याला त्याच भाषेत उत्तर न देता सुसंस्कृत आणि शांतपणे हास्यवदन दिलेले उत्तर त्या वादाला पूर्णविराम देऊ शकते. कॉर्पोरेट क्षेत्रात एखादा बॉस जर कर्मचाऱ्यांवर ओरडण्याऐवजी प्रसन्न राहून मार्गदर्शन करत असेल तर कामाची उत्पादकता वाढते. हेच ते कोटी चंद्र प्रकाश देणारे ज्ञान होय. जसे एखादे लहान मूल अंधारात घाबरलेले असताना आपल्या आईचा हसरा चेहरा पाहताच त्याचे सर्व भय पळून जाते आणि त्याला सुरक्षित वाटते, तसेच विठ्ठलाचे ते तेजस्वी रूप पाहिल्यावर भक्ताच्या मनातील अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो. दुसरा चरण, कृष्णा हालका रे कृष्णा डोलका रे, घडिये घडिये गुज बोलका रे. भावार्थ, हे कृष्णा, तू असा सारखा का हलतो आहेस, का डोलतो आहेस आणि प्रत्येक क्षणाला माझ्याशी काय गुज गोष्टी, मनातील गुप्त गोष्टी बोलतो आहेस. हा चरण भक्तीच्या सख्य भावाचे अत्युच्च शिखर आहे. येथे ज्ञानेश्वर महाराज देवाला प्रश्न विचारत आहेत, जणू काही तो समोर प्रत्यक्ष उभा आहे. हालका आणि डोलका हे शब्द प्रेमातील आतुरता दर्शवतात. देव स्थिर निर्गुण नसून तो भक्तासाठी सगुण होऊन हालचाल करत आहे. गुज बोलणे म्हणजे अंतरात्म्याचा आवाज. नैतिक धडा. त्या काळी जातीभेद आणि कर्मकांडांमुळे माणसे एकमेकांपासून दुरावली होती. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाशी, जो समाजाचा प्रतिनिधी आहे, संवाद साधून हे सुचवत आहेत की मानवाने मानवाशी प्रेमाने बोलले पाहिजे. डिजिटल युगातील उपयोग. आज आपण कनेक्टेड आहोत पण कम्युनिकेट करत नाही. व्हॉट्सअपवर हजारो लोक असूनही एकाकीपणा वाढतोय. हा अभंग क्वालिटी टाइम आणि अर्थपूर्ण संवादाचे महत्त्व सांगतो. वास्तविक उदाहरणे. आजच्या युगात नैराश्याचे प्रमाण मोठे आहे. जर आपण आपल्या मित्रांशी किंवा कुटुंबाशी घडिये घडिये गुज वेळोवेळी मनातील संवाद साधले तर अनेक आत्महत्या आणि मानसिक आजार टाळता येतील. संवादामुळे सत्य समजते. केवळ फॉरवर्ड न करता मूळ स्रोताशी संवाद साधला तर समाजातील संभ्रम दूर होतो. दोन जीवाभावाचे मित्र जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ते शब्दांशिवाय नजरेनेच खूप काही बोलून जातात. तसाच संवाद भक्त आणि देव यांच्यात अहोरात्र सुरू असतो. जणू देव प्रत्येक संकटात भक्ताच्या कानात सांगतोय, घाबरू नकोस, मी आहे. तिसरा चरण, उभा राहो निया कैसा हालवितो बाहो, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू नाहो. भावार्थ,
विटेवर उभा राहून तो आपले बाहू हात कसा हलवत आहे पहा. हा विठ्ठल दुसरा कोणी नसून प्रत्यक्ष रखुमादेवीचा पती रखुमादेवीवरू आणि आमचा बाप रक्षक आहे. तो आपल्या हातांनी भक्तांना जवळ बोलावण्याचे संकेत देत आहे. बाहू हलविणे हे आवाहनाचे प्रतीक आहे. देव आपल्या भक्ताला माया लावण्यासाठी, त्याला मिठीत घेण्यासाठी सज्ज आहे. ज्ञानेश्वर महाराज येथे विठ्ठलाला बाप म्हणतात, कारण बाप जसा मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तसाच विठ्ठल संपूर्ण जगाचा आधार आहे. नैतिक धडा. कर्म करताना ते ईश्वराला अर्पण करून करा. समाजात कर्तव्यापासून पळ काढू नका. उभा राहून या. विठ्ठल हा केवळ देव नाही, तर तो पिता, बाप आणि रक्षणकर्ता आहे. हे नातं माऊलींनी अधोरेखित केलं. डिजिटल युगातील उपयोग. आज व्हर्च्युअल जगात माणसे निष्क्रिय होत आहेत. केवळ कीबोर्डवरून क्रांती करण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरून, बाहो हलवून, कृती करून समाजहित जोपासणे आवश्यक आहे. वास्तविक उदाहरणे. केवळ पर्यावरणावर पोस्ट न टाकता प्रत्यक्ष झाडे लावणे आणि जलसंधारण करणे म्हणजे बाहो हलवून कर्तव्य पार पाडणे होय. डिजिटल युगात आपली मूल्ये जपताना पालक या नात्याने पालकांनी आपल्या मुलांच्या इंटरनेट वापरावर लक्ष ठेवणे, बाप रखुमादेवीवरू प्रमाणे रक्षण करणे ही आजची सामाजिक गरज आहे. एखाद्या गर्दीच्या ठिकाणी वडील आपल्या मुलाला लांबून हात उंचावून खुणावतात की मी इथे आहे, तू इकडे येत. अगदी तसाच हा विठ्ठल संसाराच्या गर्दीत हरवलेल्या मानवाला आपल्या हातांनी साथ घालत आहे. या अभंगातून आपल्याला काय शिकवण मिळते? ईश्वराचे रूप केवळ ध्यान करण्यासाठी नसून ते डोळ्यांत साठवून घेण्याइतके देखणे आहे. कोट्यवधी चंद्रांचे तेज आणि कमळासारखे डोळे असणारा तो परमात्मा अत्यंत जिव्हाळ्याचा वाटतो. घडिये घडिये गूज बोल कारे. या ओळीतून असे कळते की देव हा दूर कुठे नसून तो आपल्याशी गूज, मनातील हितगूज बोलणारा आपला सखा आहे. भक्ताने देवाशी इतके जवळीक साधावी की दोघांमध्ये संवाद घडावा. कृष्णाने हलणे, डोलणे आणि हात हलवून खुणावणे यातून भक्तीमधील वात्सल्य आणि सख्यभाव दिसून येतो. भक्ती ही भीतीपोटी नसावी, तर ती प्रेमापोटी असावी. ज्ञानेश्वर महाराज शेवटी विठ्ठलू नाहो म्हणतात, म्हणजेच कृष्ण आणि विठ्ठल हे एकच आहेत. हा अभंग अद्वैत भक्तीचा मार्ग दाखवतो, जिथे देव भक्ताच्या ओढीने धावून येतो. थोडक्यात सांगायचे तर हा अभंग आपल्याला ईश्वराशी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे नाते जोडायला शिकवतो. ईश्वराचे अस्तित्व केवळ मूर्तीत नसून तो आपल्याशी संवाद साधणारा आणि आपल्या प्रेमाला प्रतिसाद देणारा चैतन्यमय सखा आहे. आधुनिक उदाहरण. समजा अनिकेत नावाचा एक तरुण एका मोठ्या IT कंपनीत प्रोजेक्ट लीड म्हणून काम करतोय. डेडलाईन जवळ आलीये, क्लायंटचा दबाव आहे आणि टीममधील वातावरण तणावाचे आहे. अशा वेळी अनिकेतला हा अभंग आठवतो. कितीही ताण असला तरी त्याने आपल्या चेहऱ्यावरचे हास्य ढळू दिले नाही. प्रसन्नता हीच कार्यक्षमता वाढवते. तो बाहेरील गोंधळाकडे लक्ष देण्याऐवजी 5 मिनिटे शांत बसून आपल्या अंतर्मनाशी, विठ्ठलाशी संवाद साधतो की या परिस्थितीला कसं सामोरं जाऊ. त्याला जाणीव होते की यश अपयश हे केवळ आपल्या हातात नाही, कोणती तरी शक्ती आपल्याला साथ देतेय. याचा परिणाम असा होईल की अनिकेत शांतपणे निर्णय घेतो आणि कठीण प्रोजेक्ट यशस्वी करतो. गृहिणीसाठीही घराच्या कटकटीत विठ्ठल म्हणजे तिची आंतरिक शांती असते, जी तिला थकव्यामध्येही उत्साहाने काम करायला सांगते. सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. मित्रांनो, आपण सध्या ओव्हर थिंकिंग आणि अँक्झायटीच्या जगात जगतोय. ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून आपल्याला एक मेंटल डिटॉक्स प्लॅन देत आहेत. कोटी चंद्रप्रकाशे म्हणजे तुमच्या डोक्यातील विचारांचा कचरा साफ करून तिथे चंद्रासारखी कूलिंग सिस्टीम बसवणे. जेव्हा तुमचं माइंड शांत असतं तेव्हाच तुम्ही बेस्ट परफॉर्म करू शकता. कृष्णा हालकारे म्हणजे बाह्य जगाच्या नोटिफिकेशनमध्ये अडकण्यापेक्षा आपल्या अंतरातील वाइब्स ओळखा. स्वतःशी बोला, स्वतःचे गुज, सिक्रेट स्वतःला विचारा. लाईफमध्ये कधीकधी वाटतं की आपण एकदम एकटे पडलोय, पण विठ्ठल म्हणजे ती युनिव्हर्सल एनर्जी आहे जी कायम बॅकग्राऊंडला तुमच्यासाठी उभी आहे. तो हात हलवून सांगतोय, चिल मार, मी आहे. थोडक्यात काय तर विठ्ठल ही केवळ मूर्ती नसून ती एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ही एनर्जी तुमच्यात फील करा. आयुष्यातला स्ट्रेस आपोआप डिलीट होईल. तुमच्यासाठी आजची एक कृती. हा अभंग म्हणजे साक्षीभावाचा सोहळा आहे. देव लांब नसून तो आपल्याशी डोलून, हलून, गुपितं बोलून संवाद साधत असतो. हाच याचा सारांश आहे. आज दिवसभरात जेव्हा जेव्हा तुम्हाला ताण येईल किंवा एकटेपणा वाटेल, तेव्हा फक्त डोळे मिटून स्वतःला सांगा, विठ्ठल माझ्याशी गुपितं बोलत आहे. आरशात पाहताना स्वतःच्या चेहऱ्याकडे निडळी पहा आणि त्या तेजाची जाणीव ठेवा. धन्यवाद. विचारांची धार आणि भक्तीचा आधार. हेच आहे संतांच्या वाणीचं सार. ऐकायला खूप मिळतं, पण समजायला भाव लागतो. भावार्थ संतवाणी तुमच्या आयुष्यात तोच बदल घडवण्यासाठी सज्ज आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊया. कमेंटमध्ये माऊलीचा जयघोष करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.